महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर म्हणजे अकोला, पण या अकोला जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने ड्रॅगनची शेती केलेली आहे। आपण पाहू शकता की या ड्रॅगन शेती पण 40च्या वर तापमान गेल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता याला ग्रीन नेट लावलेली आहे। कारण काय, तर या ड्रॅगनच्या शेतीला 35 टेम्परेचरच्या आतमध्ये याला तापमान हवा आहे, पण अकोलाचा जिल्ह्याचं तापमान जर पाहिलं तर हे 40च्या वर गेला आहे। त्यामुळे या ठिकाणी ड्रॅगनची जे आहे शेतीची या ठिकाणी त्यांनी सुरक्षा, उन्हापासून सुरक्षा म्हणून या ठिकाणी त्यांनी ग्रीन नेट लावलेली आहे। उष्ण तापमान, अकोला शहर म्हणजे उष्ण तापमान, पण या उष्ण तापमानामध्ये यांनी उत्कृष्ट शेती केलेली आहे। गेल्या 5 वर्षापासून त्यांनी या ठिकाणी ड्रॅगनची शेती ते करतात, पण याला दरवेळेस ते उन्हापासून याला बचावासाठी या ग्रीन नेट लावतात। एवढी त्यांनी ग्रीन नेट लावलेली आहे। फेब्रुवारी महिन्यात ते ग्रीन नेट लावतात तर मे महिन्यानंतर याला फुलोर येतो आणि मग नंतर फुलं यानंतर मग फळ यायला सुरुवात होते। आपल्यासोबत या ठिकाणी राम चोरे शेतकरी आहेत। दादा, मला सांगाल तुम्ही ग्रीन नेट लावली आहे, नेमकं याच्या मागचं उद्दिष्ट काय आणि किती तुमची एकर शेती आणि काय सांगाल? जसं आहे 2021 पासून आम्ही ड्रॅगन फ्रूट शेती करतो। तर या ड्रॅगन फ्रूट शेतीला जे आहे 40 डिग्रीपर्यंत सहन करते ही तापमान। 40 डिग्री नंतर याला नेट लावाच लागते, म्हणून आम्ही 2-2.5 महिने नेट लावतो। फेब्रुवारी एंडला आणि मेला काढून टाकतो। तोपर्यंत फ्लावरिंग सुरू होते। फ्लावरिंग झाल्यानंतर प्रत्येक काट्यामधून याला फुलं येतात, नंतर फळं येतात। तर ही शेती जी आहे फक्त 2 महिने काळजी घेतली तर खूप परवडते आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। हे जवळजवळ वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणजे जवळजवळ एकरी 4 लाख रुपये खर्च येते। त्याच्यानंतर पुढे मग भरपूर इन्कम होते। पहिल्या वर्षी कमी येते, दुसऱ्या वर्षीपासून जवळजवळ 5-7 लाख रुपये, 7-8 लाख रुपये दरवर्षी एकरी येतात। शेवटी राम चौरे शेतकरी यांनी या ठिकाणी उत्कृष्ट ड्रॅगनची शेती केलेली आहे आणि त्याला सुरक्षा म्हणून म्हणजे उन्हामध्ये त्याचा बचाव म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ग्रीन नेट लावलेली आहे, जेणेकरून याचा बचाव उन्हापासून बचाव होईल आणि फेब्रुवारी नंतर जे मे महिन्यानंतर त्याला चांगला फुलोर येईल आणि चांगलं उत्पन्न मिळेल, यासाठी त्यांनी काळजी म्हणून ग्रीन नेट लावण्यात आलेली आहे। गणेश सोनवणे, मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।